नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे? तुम्हाला आवडतायत ना मजेदार आणि शिकवण देणाऱ्या गोष्टी? तर आज आपण अशीच एक गोष्ट ऐकणार आहोत. ती खूपच रंजक आहे, ज्याचं नाव आहे जादूचं झाड आणि चिंटू. चला तर मग सुरुवात करूया. एका छोट्या गावाच्या मध्यभागी एक खूप मोठं आणि जुनं झाड होतं. त्या झाडावर अनेक रंगाची सुंदर फुलं यायची, लाल, पिवळी, गुलाबी आणि जांभळी. त्याचा सुगंध इतका गोड होता की संपूर्ण गाव सुगंधाने भरून जायचं. गावातील लोक त्या झाडाच्या सावलीत बसायचे, गप्पा मारायचे आणि आराम देखील करायचे. त्या गावात चिंटू नावाचा एक छोटा मुलगा होता. चिंटू खूप जिज्ञासू होता. एके दिवशी चिंटूने त्या सुंदर फुलांकडे पाहिलं आणि विचार केला, ही फुलं इतकी सुंदर आहेत, मी एक फूल तोडून घरी घेऊन जाईन. चिंटू हळूहळू झाडावर चढला. त्याने एक फूल तोडण्याचा प्रयत्न केला, पण फूल तुटतच नव्हतं. त्याने पुन्हा प्रयत्न केला, पण फूल झाडाला घट्ट चिकटलेलं होतं. चिंटू थोडा निराश झाला आणि खाली उतरला. तेवढ्यात तेथील एक वृद्ध आजोबा उभे होते. ते हसून म्हणाले, काय झालं चिंटू? चिंटू म्हणाला, आजोबा, मला ही सुंदर फुलं तोडायची होती, पण ती तुटतच नाहीत. आजोबा शांतपणा म्हणाले, चिंटू, ही फुलं फक्त सुंदर दिसण्यासाठी नाहीत. हे झाड गावाला ताजी हवा देतं, पक्ष्यांना घर देतं आणि निसर्गाचं संतुलन देखील राखतं. चिंटू आश्चर्याने सगळं ऐकत होता. आजोबा पुढे म्हणाले, फुलं झाडावरच सर्वात सुंदर दिसतात. जर आपण ती तोडली तर त्यांचं आयुष्य संपून जाईल. चिंटूला मोठा धडा मिळाला. त्या दिवसापासून चिंटूने ठरवलं, तो कधीही फुलं झाडावरून तोडणार नाही. उलट त्याने गावातील इतर मुलांनाही सांगितलं, फुलं तोडू नका, निसर्गाचं जतन करा. हळूहळू सगळे गावकरी त्या झाडाची अधिक काळजी घेऊ लागले आणि ते सुंदर झाड गावाची ओळख बनून राहिलं. तर मुलांनो, या गोष्टीतून आपण काय बरं शिकलो? निसर्ग खूप सुंदर आहे. त्याचं जतन करणं आणि आदर करणं हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तर मुलांनो, कशी वाटली तुम्हाला जादूचं झाड आणि चिंटू ही गोष्ट आवडली असेल तर स्टोरी टाइम विथ ऐशू या आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या गोष्टीला लाईक करा, कमेंट करा. अशा सुंदर सुंदर गोष्टींसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.